कल्पना करा, एक असा काळ होता जेव्हा जगातील लाखो लोकांना माणूस म्हणून नव्हे तर वस्तू म्हणून विकलं जात होतं. त्यांच्या हातात साखळदंड होते, त्यांच्या आयुष्यावर इतरांचा हक्क होता. आणि या अमानुष व्यवस्थेला त्या काळातील अनेक मोठे व्यापारी आणि राजकारणी पाठिंबा देत होते. पण त्या काळात एक असा माणूस उभा राहिला ज्याने ठामपणे ठरवलं, जोपर्यंत हा अन्याय संपत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि त्या माणसाचं नाव होतं विल्यम विल्बरफोर्स. नमस्कार मित्रांनो, ज्ञानगंगा या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका महान व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या आयुष्याची जवळजवळ 40 वर्षे एका अत्यंत मोठ्या सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी घालवली. हा संघर्ष होता गुलामगिरीविरुद्ध, आणि या लढ्याचा अग्रदूत होता विल्यम विल्बरफोर्स. विल्यम विल्बरफोर्स यांचा जन्म 24 ऑगस्ट 1959 रोजी इंग्लंडमधील किंग्स्टन अपॉन हल या शहरात झाला. त्यांचे वडील एक श्रीमंत व्यापारी होते आणि त्यामुळे विल्बरफोर्स यांचं बालपण अत्यंत सुखसोयींमध्ये गेलं. पण आयुष्य नेहमी एकाच मार्गाने चालत नाही. विल्बरफोर्स फक्त 9 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांच्या आयुष्यात एक मोठा बदल घडला. वडिलांच्या मृत्यूनंतर काही काळ ते आपल्या नातेवाईकांसोबत लंडनमध्ये राहू लागले. तिथे त्यांना धार्मिक आणि नैतिक मूल्यांची ओळख झाली. त्या काळात त्यांच्या मनात एक संवेदनशीलता निर्माण झाली. लोकांच्या दुःखाबद्दल विचार करण्याची सवय निर्माण झाली आणि कदाचित याच गोष्टींनी पुढे त्यांच्या आयुष्याचा मार्ग ठरवला. यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज येथे. येथे शिक्षण घेत असताना त्यांची भेट एका व्यक्तीशी झाली ज्याने त्यांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकला. हा व्यक्ती पुढे जाऊन ब्रिटनचा पंतप्रधान झाला. त्या व्यक्तीचं नाव होतं विल्यम पिट द यंग. विल्यम विल्बरफोर्स आणि विल्यम पिट यांच्यात घट्ट मैत्री झाली. दोघेही अत्यंत बुद्धिमान होते आणि देशाच्या भविष्यासंदर्भात मोठी स्वप्न पाहत होते. पुढे विल्यम पिट ब्रिटनचे पंतप्रधान झाले आणि विल्यम विल्बरफोर्स यांनीही राजकारणात प्रवेश केला. विल्यम फक्त 21 वर्षांचे असताना ते निवडून आले ब्रिटनच्या संसदेत, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये. एवढ्या कमी वयात संसदेत पोहोचणं ही मोठी गोष्ट होती. त्यांच्या वक्तृत्वामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे ते लवकरच प्रसिद्ध झाले. पण त्यांच्या आयुष्यातील खरा बदल अजून बाकी होता. 1785 साली त्यांच्या आयुष्यात एक मोठा आध्यात्मिक अनुभव आला. त्यांनी स्वतःच्या आयुष्याबद्दल गंभीरपणे विचार करायला सुरुवात केली. त्यांनी स्वतःलाच एक प्रश्न विचारला, मी आयुष्यात नेमकं काय करतो आहे? माझं आयुष्य फक्त सत्ता आणि प्रतिष्ठेसाठी आहे का, की त्यापेक्षा मोठं काही उद्दिष्ट आहे? या विचारांमुळे त्यांचा आयुष्याचा मार्ग बदलायला लागला. त्यांनी ठरवलं की आपलं आयुष्य समाजाच्या भल्यासाठी वापरायचं. आणि याच काळात त्यांना जगातील एका भयानक वास्तवाबद्दल अधिक माहिती मिळाली: गुलाम व्यापार. त्या काळात युरोपियन व्यापारी आफ्रिकेतून हजारो लोकांना पकडून जहाजांमध्ये कोंबून अमेरिकेत नेत असत आणि तिथे त्यांना गुलाम म्हणून विकलं जात असे. या क्रूर व्यवस्थेला म्हणत असत अटलांटिक स्लेव्ह ट्रेड. या व्यापारात लाखो लोकांना त्यांच्या घरांपासून दूर नेलं जात होतं. अनेकांना साखळदंडात बांधलं जात होतं. जहाजांमध्ये त्यांना इतक्या वाईट परिस्थितीत ठेवण्यात येत होतं की अनेक लोक जहाज प्रवासातच मृत्युमुखी पडत. जे लोक जिवंत राहायचे त्यांना परदेशात नेऊन शेतात किंवा खाणींमध्ये जबरदस्तीने काम करायला लावलं जात होतं. त्यांना कोणतंही स्वातंत्र्य नव्हतं, कोणताही अधिकार नव्हता. ते फक्त मालमत्ता मानले जात होते. जेव्हा विल्बरफोर्स यांनी या भयानक वास्तवाबद्दल ऐकलं तेव्हा ते खूप हादरले. त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला: जर मी संसदेत आहे, जर माझ्याकडे आवाज आहे, तर मी या अन्यायाविरुद्ध आवाज का उठवू नये? आणि मग 1787 साली त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की ते आपल्या आयुष्याचा मोठा भाग गुलाम व्यापार संपवण्यासाठी समर्पित करणार. हा निर्णय सोपा नव्हता, कारण त्या काळात गुलाम व्यापारातून प्रचंड पैसा मिळत होता. अनेक श्रीमंत व्यापारी, जहाजमालक आणि काही राजकारणीही या व्यापारातून फायदा घेत होते. त्यामुळे जो कोणी या व्यवस्थेविरुद्ध बोलत होता त्याला प्रचंड विरोध सहन करावा लागत होता. पण विल्बरफोर्स घाबरणारे नव्हते. त्यांनी संसदेत गुलाम व्यापार बंद करण्यासाठी प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. त्यांनी भाषणं केली, पुरावे मांडले आणि लोकांना या क्रूर वास्तवाबद्दल जागृत करण्याचा प्रयत्न केला. या लढ्यात त्यांना साथ मिळाली एका संघटनेची, सोसायटी फॉर इफेक्टिंग द अबॉलिशन ऑफ द स्लेव्ह ट्रेड. ही संघटना गुलाम व्यापार बंद करण्यासाठी काम करत होती आणि त्यांनी विल्बरफोर्स यांना मोठा पाठिंबा दिला. पण हा संघर्ष खूप कठीण होता. संसदेत अनेक लोक त्यांच्या विरोधात उभे राहिले.
काही लोकांनी त्यांची थट्टा केली, काही लोकांनी त्यांना अवास्तव स्वप्न पाहणारा आदर्शवादी म्हटलं, तर काही लोकांनी त्यांना राजकारणात टिकू देणार नाही अशी धमकी दिली. पण विल्बरफोर्स यांनी एक गोष्ट ठरवली होती, ते मागे हटणार नाहीत. ते दरवर्षी संसदेत गुलाम व्यापार बंद करण्याचा प्रस्ताव मांडत राहिले. पराभव झाला तरी पुन्हा प्रयत्न करत राहिले. अनेक वेळा त्यांचे प्रस्ताव नाकारले गेले, अनेक वेळा त्यांना अपमान सहन करावा लागला, पण त्यांनी आशा सोडली नाही. त्यांना विश्वास होता की एक दिवस न्यायाचा विजय होणारच. वर्षानुवर्ष चाललेल्या या संघर्षामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये गुलाम व्यापाराबद्दल चर्चा सुरू झाली. सामान्य लोकांनाही या विषयाबद्दल माहिती मिळायला लागली आणि हळूहळू समाजमत बदलायला लागलं. आता परिस्थिती बदलण्याची चिन्ह दिसायला लागली होती. विल्बरफोर्स यांच्या अथक प्रयत्नांमुळे संसदेतही काही लोक त्यांना पाठिंबा देऊ लागले होते. पण अजून अंतिम विजय मिळाला नव्हता. अजून एक मोठी ऐतिहासिक लढाई बाकी होती आणि त्या लढाईत विल्यम विल्बरफोर्स यांना आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परीक्षेला सामोरे जावं लागणार होतं. आता परिस्थिती बदलण्याची चिन्ह दिसू लागली होती. विल्बरफोर्स यांच्या अथक प्रयत्नांमुळे संसदेतही काही लोक त्यांना पाठिंबा देऊ लागले होते. पण अजून अंतिम विजय मिळालेला नव्हता. अजून एक मोठी ऐतिहासिक लढाई बाकी होती आणि त्या लढाईत विल्बरफोर्स यांना आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परीक्षेला सामोरं जावं लागणार होतं. वर्षानुवर्षे त्यांनी संसदेत गुलाम व्यापार बंद करण्यासाठी प्रस्ताव मांडले, पण प्रत्येक वेळी त्यांना तीव्र विरोध सहन करावा लागला. कारण त्या काळात अनेक मोठे व्यापारी आणि जहाज मालक गुलाम व्यापारातून प्रचंड पैसा कमवत होते. त्यामुळे त्यांना हा व्यापार बंद व्हावा असं अजिबात वाटत नव्हतं. पण विल्बरफोर्स थांबले नाहीत. त्यांनी लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्याचा मार्ग निवडला. त्यांनी गुलाम जहाजांमधील अमानुष परिस्थितीची माहिती जनतेसमोर आणली. गुलामांना कशाप्रकारे साखळदंडात बांधून जहाजांमध्ये कोंबून नेलं जात होतं, त्यांना कसं अमानुष वागणूक दिली जात होती, हे सर्व पुराव्यांसह त्यांनी लोकांसमोर मांडलं. हळूहळू ब्रिटनमधील सामान्य लोकांमध्येही संताप निर्माण होऊ लागला. चर्च, सामाजिक संघटना आणि अनेक विचारवंतही या चळवळीत सामील झाले. आता ही फक्त संसदेतली लढाई राहिली नव्हती, ही संपूर्ण समाजाची लढाई बनली होती. वर्षानुवर्षांच्या संघर्षानंतर अखेर तो ऐतिहासिक दिवस आला. 1807 साली ब्रिटनच्या संसदेत गुलाम व्यापार बंद करण्यासाठी एक ऐतिहासिक कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्याचं नाव होतं स्लेव्ह ट्रेड ॲक्ट 1807. हा क्षण विल्बरफोर्स यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक होता. जवळजवळ 20 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर ब्रिटनमध्ये गुलाम व्यापार बंद करण्यात आला. संसदेत हा कायदा मंजूर झाला तेव्हा अनेक सदस्य उभे राहून विल्बरफोर्स यांचा सन्मान करत होते. पण विल्बरफोर्स यांचं ध्येय इथेच संपलं नाही. कारण गुलाम व्यापार बंद झाला असला तरी गुलामगिरी पूर्णपणे संपलेली नव्हती. अजूनही अनेक ठिकाणी लोकांना गुलाम म्हणून काम करायला भाग पाडलं जात होतं. म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा लढाई सुरू ठेवली. आता त्यांचं उद्दिष्ट होतं संपूर्ण गुलामगिरीच संपवणे. त्यांनी संसदेत आणि समाजात यासाठी प्रचार सुरू ठेवला. या काळात त्यांची तब्येतही हळूहळू खालावत होती. अनेक वर्षांच्या संघर्षामुळे त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक ताण आला होता. तरीसुद्धा त्यांनी आपलं ध्येय सोडलं नाही. विल्बरफोर्स यांनी अखेर 1825 साली संसदेतून निवृत्ती घेतली. पण निवृत्तीनंतरही त्यांनी गुलामगिरी संपवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात ब्रिटनमध्ये गुलामगिरी पूर्णपणे बंद करण्याबाबत चर्चा सुरू झाली होती आणि अखेर 1833 साली ब्रिटनच्या संसदेत एक ऐतिहासिक कायदा मंजूर झाला, स्लेव्हरी ॲबॉलिशन ॲक्ट 1833. या कायद्यामुळे ब्रिटिश साम्राज्यातील लाखो गुलामांना स्वातंत्र्य मिळालं. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मानवतेचा विजय झाला. विशेष म्हणजे हा कायदा मंजूर होण्याच्या काही दिवस आधीच विल्यम विल्बरफोर्स यांचं निधन झालं. 29 जुलै 1833 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी ज्या ध्येयासाठी आयुष्यभर संघर्ष केला ते ध्येय अखेर पूर्ण झालं होतं. त्यांच्या प्रयत्नांमुळे लाखो लोकांना स्वातंत्र्य मिळालं. आज जगाच्या इतिहासात विल्यम विल्बरफोर्स यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं. त्यांनी दाखवून दिलं की एक ठाम निर्धार असलेला माणूसही इतिहास बदलू शकतो. त्यांची कथा आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. अन्याय कितीही मोठा असला तरी त्याविरुद्ध आवाज उठवणारा एक माणूस इतिहास घडवू शकतो.